नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियाच्या लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव रोहित जाधव. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सर्व परीक्षांना मी गेली 7 वर्ष शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. अनअकॅडमीवरती तुम्ही मला फॉलो करू शकता. ही अनअकॅडमीची माझी प्रोफाईल लिंक आहे. काहींचं म्हणणं असेल की अनअकॅडमीवरती का फॉलो करायचं, तर फ्री लेक्चर्स मिळतात त्यासाठी फॉलो करायचं. ओके, चला सगळ्यांचं स्वागत. Yokohama, celebrating motoring lifestyle. चला पटापट जॉईन व्हा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आयकॉनिक सबस्क्रिप्शन ज्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे किंवा जे घेणार आहेत त्यांना नवीन फीचर मिळणार आहे, ते म्हणजेच छापील स्वरूपात 16 पुस्तकं आपण तुम्हाला देणार आहोत. हार्ड कॉपी मिळणार आहे त्याची. 1 to 1 लाईव्ह मेंटरशिप, रेज हँडचं फीचर, स्ट्रक्चर्ड कोर्सेस, चालू घडामोडीचं मासिक, आस्क आउट फीचर या गोष्टी असतीलच. चालू घडामोडीचं मासिक आपलं टू द पॉइंट नावाचं आहे, ते तुम्ही ॲपवरती पण तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आस्क आउट फीचरमध्ये ॲट अ टाइम तुम्ही 3 प्रश्न तुमचे फोटो पाठवू शकता. त्याचं तुमच्या प्रिफर्ड लँग्वेजमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळेल, ज्या भाषेत तुम्हाला पाहिजे ते. आणि मॅथ्स रिझनिंगच्या प्रश्नांसाठी तुम्हाला व्हिडिओ पण दिला जाईल, म्हणजे कसं स्टेप केल्या त्या समजून सांगण्यासाठी. तर आपल्याला महत्त्वपूर्ण प्रश्न घ्यायचे आहेत रिझनिंगचे. तर सुरुवात करतोय मी. सगळ्यांचं स्वागत. पहिला प्रश्न तुम्हाला दिसतो या ठिकाणी. प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. ऑडिओ बरोबर 85, व्हिडिओ बरोबर 80, तर रेडिओ बरोबर किती? 88, 83, 47 यापैकी कोणतेही नाही. अनअकॅडमीवरती आपल्या प्लस बॅचेस असतात ज्या बायलिंग्वल असतात. प्लसच्या बॅचेसमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न असतात ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये मिळतात. सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहिला प्रश्न, ऑडिओ बरोबर 85, व्हिडिओ बरोबर 80, तर रेडिओ बरोबर किती? चला वेळ देतोय तुम्हाला, सॉल्व करा. ऑडिओ 85, व्हिडिओ 80, तर रेडिओ डॅश डॅश. अल्फाबेट्स, ABCD, त्यांची नंबरिंग, त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट. तर चला आता तुमच्यासाठी मी लिहून दाखवतो पूर्ण. ABCDEFGHIJKLM. रिअल एक्झाममध्ये सगळं लिहिण्यात वेळ वाया घालू नका, पण आता इथे आपण सॉल्व करतोय म्हणून दाखवतोय. NOPQRSTUVWXY आणि Z. तर याला नंबरिंग जर आपण दिली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. तर आता ऑडिओ हा जो शब्द आहे AUDIO, ऑडिओ,
तर 1 आहे, यू तुम्ही जर बघितलं तर यू 21 आहे, डी 4 आहे. तर एवढ्या छोट्या छोट्या संख्यांची बेरीज 85 येणं शक्य नाही. मग थोडंसं काहीतरी ट्रिकी अप्रोच या ठिकाणी जर वापरलाय तर एच्या समोर झेड आहे आणि झेडचा नंबर आहे 26. यूच्या समोर एफ आहे, एफचा नंबर आहे 6. डीच्या समोर डब्ल्यू आहे, डब्ल्यूचा नंबर आहे 23. आयच्या समोर आर आहे, त्याचा नंबर आहे 18. आणि ओच्या समोर जर बघितलं तर एल आहे, त्याचा नंबर आहे 12. मग या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज करून चेक केलं तर 18 आणि 12 30 40 50 53 आणि 6 59 69 79 आणि 6 85 म्हणजे परफेक्ट आहे, समोरचं घेतलेलं आहे. मग तसं रेडिओ जो शब्द आहे RADIO रेडिओ, तर डीओ शब्द तर सेमच आहे. म्हणजे DIO साठी तर काय येईल, इथे 23 येईल, इथे 18 येईल आणि इथे 12 येईल. आरच्या समोर आय आहे तर इथे 9 येईल, समोरील अंक घेतलाय. आणि एच्या समोर काय झेड आहे, म्हणजे इथे काय येईल 26 आहे. म्हणजे हे तुम्ही जर बघितलं तर जसंच्या जसे, फक्त 6च्या ऐवजी 9 आहे, म्हणजे 3 ने मोठं उत्तर येईल. म्हणजे याचं उत्तर येईल 88, जे की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे. तर त्यांनी समोरच्या अल्फाबेट्सचे नंबर घेतलेले आहेत आणि समोरच्या अल्फाबेटचे नंबर घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे, बेरीज केली, बस बाकी काही नाही. सगळ्यांचं स्वागत. पहिला प्रश्न सिंपल होता. नेक्स्ट टर्म कडे जाऊ आपण आता. डाऊट असेल तर विचारू शकता. आता आकृती दिलेली आहे, क्रमाने येणारी पुढील आकृती पर्यायामधनं निवडा. नीट बघून घ्या. चला आता याच्यामध्ये तर काय ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे, व्यवस्थित बघितल्यावरती तुम्हाला कळेल. मी साईडला थांबतो, बघून घ्या. क्रमाने येणारी पुढील आकृती दिलेल्या पर्यायामधनं निवडा. तलाठी भरतीच्या परीक्षेचं आपल्याला म्हटलं होतं की येईल नोटिफिकेशन वगैरे, तर बघा कधी येईल एक्झाम वगैरे त्याच्या नादात राहण्यापेक्षा आपण तयार राहायचं, एव्हर रेडी. उद्या रात्री म्हटले की चला पेपर घ्या परवा सकाळी, तरी आपल्याला तयार असलं पाहिजे. त्यामुळे गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जीके आणि हे विषय आपल्याला सगळ्या परीक्षांना कामी येणार आहेत, कुठेच वाया जाणार. जसं इंग्लिश आता पोलीस भरतीला जरी नसलं तरी इंग्लिश कंबाईन PSI STI ला तुम्हाला जायचंय, राज्यसेवेला पण आहे. आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन वरती पूर्ण खेळ आहे मित्रांनो. ऑब्झर्वेशन, आता जरा थोडं ऑब्झर्वेशन जर तुम्ही बघितलं तर इथे एक जरा दिसतंय DDUU, इथे DDUU असं दिसतंय, इथे बघा UUDD. मग आता इथे पण तसंच पाहिजे, UUDD. थोडंसं लक्ष असं आपल्याला द्यायचंय. मग आपल्याला DU पाहिजे, DU. मग इथे UTA हे पण चुकलं, हे पण चुकलं, TL चुकलं. म्हणजे फक्त DU याच ऑप्शन मध्ये दिसतोय. आणि बाकी पण असं काही नाही की एकाच पद्धतीने करू शकता, दुसरे पण लॉजिक लावू शकता. आता इथे B होता, तो मध्ये आला, बरोबर. इथे W होता वरती, तो इथे मध्ये आला. मग इथे L वरती आहे, तर L मध्ये आला पाहिजे, म्हणजे इथे मध्ये L आला पाहिजे. बघा इथे L मध्ये आलेला दिसतोय. म्हणजे असं एक कुठलेही एक जरी तुम्हाला पकडण्यात आलं नाही याच्यातलं, तरी तुमचं उत्तर येतं. आणि याच्यामध्ये नॉर्मली काय असतं की पुढे गेले, मागे गेले, तिरके फिरले, म्हणजे घड्याळाच्या काट्याने फिरले, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध फिरले, एवढंच याच्यामध्ये असतं, बाकी काय नाही. सेशनला लाईक शेअर करायचं काम तुम्ही करा. तुम्ही म्हटले म्हणून मी लगातार लेक्चर घेतोय. उद्या पण याच वेळी गणिताचं लेक्चर घेणार आहे सकाळी. चला, ABCDEFGHI हे एवढं काय वाचायचं नाही. 10 सदस्य आहेत, त्यांच्या 2 टीम आहेत XY. प्रत्येक टीम मध्ये 5 सदस्य. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर बसवलं वगैरे, ते X टीमच्या सदस्याच्या बरोबर Y चा सदस्य. हे फास्ट वाचायचं म्हणजे वेळ जात नाही. आणि X ची तोंड उत्तरेला आहे, X वाल्या टीमची तोंड उत्तरेला आहेत. आपण असं प्रश्न केलेला आहे परवाच्या लेक्चरमध्ये, समोरासमोर बसलेले वगैरे असं.
आता इथपर्यंत तुमचं हे म्हणजे हे जस्ट माहिती आहे. इथून तुमचं गणित चालू झालं आणि इथपर्यंत गणित आहे आणि फायनल क्वेश्चन विचारलेला आहे, कोणता व्यक्ती समूह एकाच रांगेत बसलेला आहे. म्हणजे 3 जणांचा ग्रुप दिलाय, कोण एका रांगेत आहे हे तुम्हाला सांगायचं. चला, वेळ तर द्यावाच लागेल आता हे सॉल्व्ह करायला तुम्हाला. चला वाचा व्यवस्थित. चला, मी साईडला झालोय तुम्हाला प्रश्न दिसावा म्हणून. चला, येते का एखाद्याला तरी? परीक्षेमध्ये आपल्याला इतरांपेक्षा लवकर करायचे ही गोष्ट लक्षात ठेवा. आता एक उत्तर आपल्याला भेटलं आता म्हणून मी सॉल्व्ह करून दाखवतोय. अनअकॅडमी वरती तुम्ही प्लसला आले तर प्लसचे क्लासेस पण फ्री असतात, काही फ्री क्लासेस पण असतात, प्लसच्या बॅचेस असतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण काही जणांना माहीतच नाही कसं वापरायचं. टेस्ट सिरीज आहे त्या ठिकाणी आणि टेस्ट सिरीज दोन्ही भाषेत देणारी एकमेव संस्था आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन पण दोन्ही भाषेत आहे आपल्याकडे. चॅप्टर वाईज क्वेश्चन पण आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे, खूप सगळ्या गोष्टी आहेत. चला, आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू. डी एच्या उजवीकडे तिसरा आहे, डी एच्या उजवीकडे तिसरा. आता समजा मी ए इथे लिहिला, पण कोण कुठल्या टीम मध्ये हे अजून दिसतं नाही. डी एच्या उजवीकडे तिसरा आहे, जीच्या एकदम समोर बसलाय, बी जीच्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे, त्याचे तोंड दक्षिणेकडे, बी चे तोंड दक्षिणेकडे. म्हणजे डी आणि ए वाल्यांचं तोंड उत्तरेकडे असेल, बरोबर आहे. म्हणजे हे उत्तरेकडे वाले वरती बघतील आणि दक्षिणेकडे खाली बघतील. मग हे यांची राईट बाजू असते, ही यांची लेफ्ट बाजू. यांच्यासाठी राईट आणि लेफ्ट वेगळं असतं. मग आता पहिलं वाक्य, डी एच्या उजवीकडे तिसरा. एच्या उजवीकडे 1, 2 आणि 3 वरती डी आहे आणि जीच्या एकदम समोर बसलाय. डी एच्या उजवीकडे तिसरा आणि जीच्या एकदम समोर बसलेला आहे. म्हणजे इथे जी बसलेला आहे समोर. बी जीच्या निकटतम उजवीकडे आहे, बी जीच्या निकटतम उजवीकडे. आता हे राईट लेफ्ट या सिनॅरिओ नुसार चालणार. इथे वरती मी जे लिहिलेले, बी हा काय आहे, जीच्या, बी जीच्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे. बी जीच्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे इथे कोणतरी येईल, इथे एक जागा येईल, इथे एक जागा येईल, बघू आता. आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. एच बीच्या उजवीकडे तिसरा, बीच्या उजवीकडे तिसरा, 1 2 3. म्हणजे इथे येईल आपला एच. म्हणजे इथे एक जोडी, इथे एक जोडी, अशा पद्धतीने ही 5ची जोडी बसणार आहे. आता तुम्ही जर हे बघितलं तर बघितल्या एच आणि जी तुम्हाला एका लाईन मध्ये दिसत आहेत. एच आणि जी, एच आणि जी तुम्हाला एका लाईन मध्ये दिसत आहेत. आता ए आणि बी तर एका लाईन मध्ये कधीच येणार नाही, कारण ए आणि बी विरुद्ध आहेत. म्हणजे हे पर्याय तर कट झाला. तर असं म्हणजे थोडं थोडं बघून पण आपल्याला कळू शकतं, पण अजून हे संपलेलं नाहीये.
अजून आपल्याला सॉल्व्ह करायचंय, पण एक फक्त मी हिंट सांगितली तुम्हाला. एच हा बीच्या उजवीकडे तिसरा आणि एफच्या एकदम समोर बसलेला आहे, म्हणजे इथे एफ आला, एफच्या एकदम समोर बसलेला आहे. इथपर्यंत आलं. सी हा ए आणि ईच्या मध्ये असून, ए आणि ईच्या मध्ये सी असून, बरोबर, ए आणि ईच्या मध्ये सी असून, आता आय तर इथे येऊ शकत नाही कारण ही जागा फुल झाली, म्हणजे हा पर्याय कट झाला, बरोबर, आणि एच वरती आणि ई खाली आहे, म्हणजे हा पर्याय कट झाला. तर असं विदाऊट पूर्ण सॉल्व्ह करता पण थोड्याशा गोष्टींनी पण तुम्हाला कळू शकतं. आता पुढचं करू शकता. सी हा ए आणि ईच्या मध्ये आहे व आयच्या समोर बसलेला आहे, म्हणजे सी हा कोणाच्या समोर बसलेला, आय. मग राहिला कोण आपला इथे, जे. मग हे तुम्हाला एका रांगेत बसलेले एच आय जी भेटले. कोणाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. क्लिअर कट तुम्हाला उत्तर सांगितलेले, कसं काय आलं ते. सेशनला लाईक शेअर करायला विसरू नका. पूर्णपणे दाखवलेले कसं करायचं. हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला भेटणार आहेत, ही एक सिंपल गोष्ट आहे. फक्त एबीसीडीच्या ऐवजी एक्स वाय झेड पी क्यू आर एस असं नावं चेंज करून सेम देतात, आणि आता ह्या प्रश्नामध्ये एखादं वाक्य टाकतील आणि एक्स्ट्रा बनवतील. आता इथे काय विचारलेलं, एकाच रांगेत कोण बसलेले. आता इथे दुसरे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. एच्या समोर कोण व्यक्ती बसलेला आहे, कारण आपण डायग्राम काढल्यानंतर बघितलं की जेची पोझिशन सगळ्यात शेवटी आली. मग यावर आधारित तुम्हाला कुठला व्यक्ती समूह एका रांगेत बसलेला आहे त्याऐवजी काय विचारतील, एच्या समोर कोण बसलाय, मग जे. आता प्लॅनिंग कशा बदलवल्या जातात. आता अजून परीक्षेमध्ये एक प्रश्न जर विचारला तर कसा फसवला जाऊ शकतो ते सांगतो मी. ईच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडून दुसरा व्यक्ती सांगा. ईच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडून दुसरा व्यक्ती सांगा, जे. म्हणजे असे प्रश्न क्रिएट केले जातात. एका डायग्रामवर आधारित असे कितीतरी प्रश्न क्रिएट केले जातात. चला नेक्स्ट. ओ पी क्यू हे कप व बशांचे संच आहेत. सेट असतात ना, कप बशीचे सेट आहेत ओपी क्यू. विशिष्ट क्रमाने नसलेल्या याविषयी माहिती वाचा. आता माहितीसाठी तुम्हाला एवढे पॉईंट दिलेले आहेत की एक रंगी कपाचा रंग वगैरे. चला माहितीच्या आधी आपण प्रश्नांकडे बघायचं. संच पी च्या बशी आणि कपचा अनुक्रमे रंग कोणता, म्हणजे आपल्याला शेवटी पाहिजे काय ते, पीची बशी कुठल्या रंगाची आणि कप कुठल्या रंगाचा आहे, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन. चला पहिले तुम्ही सॉल्व्ह करा, नंतर मी सॉल्व्ह करून देतो. चला तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे, व्यवस्थित वाचा प्रश्न. प्रश्नाची आपल्या लांबी मोठी आहे, त्यामुळे मला थोडं साईडला थांबावं लागतंय, तुम्ही जोपर्यंत बघत नाही प्रश्न तोपर्यंत.
चला, 1-2 जणांचं उत्तर येतंय. बाकी पटापट पटापट. चला, आता आपण दाखवूयात काय उत्तर. एक उत्तर फक्त मला राईट दिसते. तर आता या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्वाचं एकरंगी कंपाचा रंग दिलेला आहे, बशीचा रंग दिलाय. तर आता आपण काय करायचं, सिंपल ओ, पी आणि क्यू अशी 3 नावं लिहायची आणि कपचा रंग आणि बशीचा रंग अशा पद्धतीने आपण करू शकतो. ते इथे कपांचे रंग दिलेले आहेत आणि बशींचा रंग दिला आणि कोणताही संच एका रंगाचा नाही, म्हणजे सेट सेम कलरचा नाही. म्हणजे जसं आता समजा तुम्ही पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट असं घातलं एका रंगाचं, तर तसं नाही, पांढरा कप पांढरी बशी असं नाही चालत. आता इथे दिलेले ओच्या कपाचा रंग पिवळा नाही, पीच्या कपाचा रंग निळा नाही, तर ही नाही नाही वाली वाक्य आहेत बघा. नाही 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 नाही, फक्त इथंच एक आहे वालं वाक्य. ओची बशी पांढरी आहे, ओची बशी, ओची बशी काय दिलेली आहे, पांढरी. ओची बशी पांढरी दिली. मग मला सांगा, संच पीच्या बशीचा रंग इथे विचारलेले, तर ओची बशी पांढरी आलेली आहे, मग याची संच पीची बशी पांढरी कशी येईल? म्हणजे पहिला वाला पर्याय कट झालेला आहे. काही जणांनी उत्तरामध्ये सांगितलंय ना एक एक एक, तर पहिला तर सगळ्यात पहिलेच कट झाला, कारण पांढऱ्या रंगाची बशी तर ओला गेलेली आहे. 1 नंबर तुम्ही जे उत्तर सांगताय तर त्याकडे जरा नीट लक्ष द्या की कसं आपण चुकतोय ते. यांनी लिहून दिलेले ओची बशी पांढरी आहे असं. आता एक 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 करून आपल्याला करायचंय. आता इथे उलट आपण गेलं तर बघा, क्यूच्या बशीचा रंग लाल नाही, मग क्यूला लाल बशी नाही पाहिजे, म्हणजे याची बशी लाल आहे पीची. मग आता बशीचा रंग लाल, बशीचा रंग लाल फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये, हे झालं उत्तर. याला म्हणतात फास्ट फॉरवर्ड. क्वेश्चन दिसतोय एवढा भला मोठा आणि 2 स्टेप मध्ये उत्तर यायचं. तुम्हाला फसवलं गेलं या ठिकाणी, तुम्ही हे नीट वाचतच नाहीये, कारण आपल्या डोक्यात काय असतं, कप बशी कप बशी, पण इथे प्रश्नात दिले बशी व कप मुलांना फसवायला. आणि ओची बशी ऑलरेडी पांढरी दिलेली आहे त्यांनी, आणि म्हटले क्यूला लाल बशी नाही आवडत. 3च जण आहेत, मग क्यूला लाल नाही आवडत, मग लाल पीला आली, कारण बशीचे रंग इथे दिलेले आहेत, लाल गुलाबी पांढरा. मग ह्या क्यूची बशी काय येईल, गुलाबी रंगाची येईल. मग आता आपण पुढचं टाइमपास म्हणून सॉल्व्ह करायचे तर करू शकतो. आता या ठिकाणी दिलेले क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही. आता क्यूला पांढरा कप नाही चालणार, याला पण पांढरा कप नाही चालणार. का? कारण पांढऱ्या बशीवाल्याला पांढरा कप नाही चालू शकत. मग झालं, याचा आलं पांढरा. मग इथेच मुलांना बरोबर फसवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, की आम्ही इथे पांढरा लाल लिहिलेले, तर मुलाला वाटतं हा यस पांढरा लाल, टिक. चुकलं. कप पांढरा आहे, बशी लाल आहे. आपल्याला विचारले बशी आणि कपचा रंग अनुक्रमे शब्द आहे, अनुक्रमे. मग बशीचा रंग लाल आणि कपाचा पांढरा, पांढरा लाल उत्तर नाही, लाल पांढरा उत्तर आहे. आणि बाकी तर तुम्ही हे घेऊ शकता, ओच्या कपाचा रंग पिवळा नाही, मग याला दिला पिवळा कप आणि याला दिला निळा कप. क्लिअर आहे का सांगा आता, का डाऊट आहे? क्लिअर? 50 विद्यार्थी बघतायत, त्यातले 5-6 जण बोलतायत, बाकीच्यांचं काय चाललंय तर काय कळतच नाहीये. क्लिअर असेल तर सांगा तसं कमेंटमध्ये. चला पुढे जाऊ आता. त्यामुळे हे अशा ह्याच्यामध्ये, आणि काही काहींना वाटतं खूप मोठं आहे, काय नाही, इझी असतं, फक्त प्रॉपर सॉल्व्ह करायची टेक्निक माहित पाहिजे. चला आता हे एकदम भारी, याला इनपुट आउटपुट म्हणतो आपण. एका शब्द संयोजन यंत्रास जेव्हा शब्दाची एक ओळ इनपुट म्हणून दिली जाते, त्यावेळेस ते यंत्र त्या ओळीला एका पायरीत एका विशिष्ट नियमानुसार व्यवस्थित संयोजित करते. संयोजित करते म्हणजे अरेंज करते. इनपुटला आपण कम्प्युटरमध्ये एक इनपुट दिलं तर ते एकेका स्टेपद्वारे त्याला काय करतं, अरेंज करत जातं आणि त्याचं एक आउटपुट तयार करतं. खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व पायऱ्या दिलेल्या आहेत, तर ही झाली इनपुटची माहिती. नो गो फिट काउंटर फॉर साय टर्न नेट. आणि मग पायरी 1, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5. तर स्टेप 5 पर्यंत हे तुम्हाला असं
दिसतंय त्यांनी तयार केलेलं. तर तुम्हाला म्हटलंय जर इनपुट असं असेल क्लास रॅट अँड यूपी किंवा अप पेन ट्रू, तर अँड यूपी किंवा अप क्लास रॅट पेन ट्रू हे कोणत्या पायरीत येईल. वरच्याला बघायचं, याच्यानुसार याला चालवायचं आणि हे कितव्या स्टेपला येईल ते सांगायचं. चला बघू किती विद्यार्थ्यांना कळतंय. याला इनपुट आउटपुट म्हणतात. आणि काही काही जण शिक्षक काय करतात, त्यांना येत नाही मग मुलांना फसवतात, हे फक्त राज्यसेवेला येतं. असं काय नाहीये, कंबाईनला येऊन गेले 2-3 वेळा आणि गटकला पण आता येणार आहे या परीक्षेमध्ये. शिक्षकांची एक टेक्निक असते, आपल्याला नाही आलं की सांगायचं परीक्षेला नाही येत आणि विषय सोडून द्यायचा. मी बघितलेत खूप सारे तोतया काय करतात गणितामध्ये ना, परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी ते चॅप्टर खूप अवघड आहे, कारण ते जास्त पटकन समजत नाही, त्याच्यामध्ये खूप टाइप्स आहेत. तर खूप सारे शिक्षक मुलांना फसवतात की ते परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी येतच नाही, ते काय परीक्षेत नाही विचारत ना का करू, पण ते मेन आहे, ते कोण नाही शिकवत. आणि आपण त्याचे फ्री 5-5, 10-10 लेक्चर वाटलेत. चला काय उत्तर आहे बघा, पर्याय दिसत आहेत 1, 2, 3, 4. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना हे माहित नसेल ना, तर सांगतो काय असतं की काय चेंज होते ते बघायचं. आता इथे तुम्ही बघत असाल तर यामध्ये 2 शब्द म्हणजे 2 अल्फाबेट आहेत, याच्यात 2 अल्फाबेट आहेत, त्याच्यात 3 आहेत, याच्यामध्ये जास्त आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे त्याच्यात, याच्यामध्ये 5 आहे, त्याच्यामध्ये 1 आहे, याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये 3 आहे. मग तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल सगळ्यात पहिले आय पुढे आलाय, नंतर बाकी नो, गो, फिट, काउंटर, फोर्स, टर्न, नेट असंच झालंय. म्हणजे नंतर आता आय नंतर गो पुढे आलाय. तुम्ही म्हणाल गो आणि नो मध्ये काय सर, तर दोन्ही 2-2 अल्फाबेट वालेत, पण अल्फाबेटिकली म्हणजे एबीसीडीच्या क्रमानुसार जी पहिले येतो एनच्या, म्हणून त्यांनी याला पुढे घेतलं. मग तुम्ही शेवटी बघा आय, गो, नो, फिट, नेट, टर्न, फोर्स, काउंटर, म्हणजे छोट्या छोट्या शब्दापासून मोठ्या मोठ्या शब्दापर्यंत गेले. मग आता आपल्याला इनपुट दिलेले हे क्लास रॅट अँड, तर याचं आउटपुट हे येण्यासाठी किती स्टेप लागतील. आता सिंपल आहे, समजून घ्या, मी सांगतो तुम्हाला. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय करतील, ला पुढे आणतील, ला पुढे आणलं आपण, आणि बाकी ऍज इट इज राहील. बाकीचं मी लिहित नाही, बाकीचं ऍज इट इज राहील. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय केलं, ला पुढे आणलं. आता चालेल, तुमच्यापैकी काहींना माहित नाही ना, तर पूर्ण लिहून देतो, काही टेन्शन नका घेऊ. ला पुढे आणलं म्हणजे हा एन आपण पुढे घेऊन गेलो, मग बाकीचे शब्द तसेच राहतील. क्लास पूर्ण नाही लिहायचे, रॅट, त्यानंतर काय आहे आपला, आता एन पुढे गेला तर त्याला नाही लिहायचं, मग राहील यूपी, त्यानंतर येईल पेन, आणि त्यानंतर येईल ट्रू. तर ही पहिली स्टेप झाली, फर्स्ट स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल, एन ऑलरेडी पुढे, आता एन नंतर कोण पुढे येईल, यूपी, आणि बाकी क्लास, रॅट, पी आणि टी हे तसंच राहील. मग मला सांगा, एन यूपी क्लास रॅट पेन ट्रू, एन यूपी क्लास रॅट पेन ट्रू कितव्या स्टेपमध्ये येते, दुसऱ्या. काय असते त्याच्यात अवघड सांगा, 2 स्टेपचा खेळ आहे, 2 स्टेपमध्ये आलं. क्लिअर आहे का. सेकंड स्टेपमध्ये झालंय, याला इनपुट आउटपुट म्हणतात. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय, तुम्ही लोकांनी हे सगळं केलं नाहीये ना, तर अनअकॅडमी ऍपवरती आपले फ्री लेक्चरची सिरीज आहे 40 लेक्चरची, तर त्याच्यामध्ये हे सगळं मी चॅप्टर वाईज शिकवलेलं आहे. डायरेक्शन टू सक्सेस नावाचं आपलं टेलिग्राम आहे, त्याला जॉईन करा. तिथे तुम्हाला एक पिन केलेली लिंक सापडेल, त्या लिंकमध्ये मॅथ्सचे 29 लेक्चर, बुद्धिमत्ताचे 11 लेक्चर, गायडन्सचे लेक्चर, असे 60 लेक्चरची सिरीज आहे फ्रीवाली. तर ती तुम्ही बघितली तर त्यात हे चॅप्टर वाईज तुम्हाला मिळून जाईल. चला, या ठिकाणी फक्त आपल्याला अरेंज करायचंय. जसं लहान मुलांना सांगितलं जातं की बाळा या ठिकाणी सगळे तुला शब्द दिले, त्यातला छोटा शब्द पहिले घे, नंतर मोठा घे, आणि असं अरेंज कर. मग आता याच्यामध्ये सगळ्यात छोटा आय आहे, मग आय पहिले आला, मग त्यानंतर छोटा आहे नो आणि गो,
पण नो आणि गो मध्ये अल्फाबेटिकली कोण आहे सगळ्यात पहिले? गो पहिले, कारण जी पहिले येतो ABCDEFG, त्यामुळे गो वाला दुसऱ्या स्टेपमध्ये आला. आता तिसऱ्या स्टेपमध्ये कोण आलं? फिट आला. चौथ्या स्टेपमध्ये कोण आला? नेट आला. तर हे असं येतं. तर इथे क्रम दिसतोय तुम्हाला. तर हा पूर्ण प्रश्न असतो, ही माहिती असते प्रश्नाची इथपर्यंत, आणि हे तुम्हाला विचारलेलं असतं. मग याला अरेंज करायचंय. मग आता या सगळ्या शब्दांमध्ये सगळ्यात छोटा आहे एन. मग पहिल्या पायरीमध्ये एन पुढे आला आणि बाकी जसं जसं. त्यानंतर दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीमध्ये कोण पुढे येईल? UP पुढे आला आणि बाकीच्या जसं जसं. म्हणजे सेकंड पायरीमध्ये हे झालं. सिंपल. यासाठी पूर्ण लेक्चर तुम्हाला करावं लागेल, कारण हे आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेतोय. प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये आपण एवढं सांगू शकतो. PQRSTU हे 6 विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी अध्ययन करीत आहेत. पदव्युत्तर पदवीसाठी करतायत, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण चालू आहे स्टडी. त्यांचे विषय इंग्रजी नाही वाचायचे, एवढं कोण वाचत बसेल? 2 वसतिगृहात राहतात, 2 जण हॉस्टेलवाले आहेत, 2 पेईंग गेस्ट आहेत आणि उर्वरित 2 आपल्या घरीच राहतात. आता इथून झाली स्टोरी चालू. कुठपर्यंत स्टोरी? इथपर्यंत. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? नाही नाही वरती खूप फोकस आहे. यांच्यापैकी कुठली जोडी बरोबर नाही असं विचारलेलं आहे. एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट लगेच असे एका मिनिटात समजणार नाही, त्यासाठी मेहनत लागते. त्यामुळे फॉलो करा माझे लेक्चर्स. तुम्हाला फ्रीमध्ये कितीतरी शिकवलेलं असतं, तर ते पण तुम्हाला मिळेल. आणि प्लस वरती तर आपली 110 लेक्चरची बॅच आहे, त्यामुळे तेवढी केली तर डायरेक्ट मुलगा पूर्ण इंडियातल्या जेवढ्या टेस्ट आहेत कुठलीही परीक्षा पास होईल. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे, पोलीस भरती, तलाठी, कुठल्याही परीक्षेमध्ये फक्त एकदा आपल्या बॅच केल्या विषय संपला, काही दुसरं करायची गरज नाही. गॅरंटी घ्यायला मी उभा येतो. तुम्हाला वाटलं तर माझ्या घरी स्टॅम्प पेपर पाठवून द्या, लिहिलेलं असेल त्याच्यावरती असं की गॅरंटर मी आहे, मी साईन करून पाठवेल. पण त्याच्यामध्ये एक अट असेल की मी सांगेल तसा अभ्यास करणं गरजेचं, कारण माझी जी वेगळी टेक्निक आहे ती यूज केली तर रिझल्ट फिक्स. चला, तुम्हाला विचारलेले बरोबर नाही. काही जणांना काय लॉजिकच कळत नाहीये मित्रांनो. अनअकॅडमी ऍप वरती फ्री क्लासेस जे असतात त्याला स्पेशल क्लास असं म्हटलं जातं, आणि जे पेड बॅचेस असतात त्यांना प्लस क्लास म्हटलं जातं. त्याच्या नावातच आहे प्लस. प्लस म्हणजे काय? आपल्या मुलांना काही त्यात असं एक्स्ट्रा दिलं जातं की त्यामुळे ते रिझल्ट मिळवू शकतात. प्लस मिळतं त्यात, म्हणजे एक्स्ट्राचं मिळतं परीक्षेसाठी जे गरजेचं आहे ते. स्पेशल मध्ये काय असतं, काही काही स्पेशल टॉपिक्स थोडक्यात शिकवले जातात. आणि हे युट्यूब आहे, युट्यूब वरती असे फ्री डेमो लेक्चर्स असतात ज्यामध्ये तुम्हाला कळतं की जो समोर उभा राहिलेला आहे त्याला शिकवता येतं का फक्त फसवतोय. चला, आता या ठिकाणी बघा. आता ह्या अशा गणितांमध्ये परत एकदा काय होतं, एवढं मोठं वाचून मुलगा कन्फ्यूज होतो. तर आपल्याला विचारले खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही, हा प्रश्न विचारलाय. तर आता आपल्याला 4 पर्याय आहेत. यू इतिहास, पी इंग्रजी, पी पेईंग गेस्ट, आर स्वतःचे घर. तर आता पहिली जोडी आहे यू इतिहास. बरोबर. आता यू नाव कुठे कुठे शोधायचं? आता यूचं नाव इथे दिसलंय. यू आणि एस वसतिगृहात राहतात. बरोबर. आणि अजून इतिहास, आता इतिहासचं नाव कुठे? इथे इतिहासचं नाव आहे. इतिहासचे अध्ययन करणारा विद्यार्थी आपल्या घरी. संपला विषय, पहिलं उत्तर चूक आहे. झालं. कारण इथे काय म्हटलंय, यू आणि एस वसतिगृहात राहतात. यू कुठे राहतो? हॉस्टेलमध्ये. आणि इथे म्हटलेले इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी घरी राहतो, आणि हे म्हणतात यूला इतिहास विषय. चुकीचं आहे, कारण इतिहास विषयवाला घरी राहणारा मुलगा आहे आणि यू तर वसतिगृहात राहतो. याला म्हणतात टेक्निक. अशा पद्धतीने मार्क कमवायचे, नाही तर बाकीचं हे पूर्ण फापट फसारा काय पण वाचत बसतात आणि म्हणतात अवघड पेपर. अवघड पेपर नाहीये, तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाहीये, कारण तुम्हाला अजून कोण भेटलाच नाहीये की कसं करायचं असतं.
चुकीची उत्तरं काय पण देत आहेत अशा पद्धतीने हे एका डायरेक्ट 10 सेकंदाचं गणित आहे. आता पूर्ण डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर ते पण शिकवतो मी. आता आपल्याकडे ही लोक आहेत PQRSTU. आता इकडे बघा PQRST आणि U हे आपल्याकडे 6 लोक आहेत. आता इथून माहिती चालू झाली. आर पेइंग गेस्ट नाही आणि तत्वज्ञानाचे अध्ययन करतो. म्हणजे आरचा विषय कुठला आहे? तत्वज्ञान. आरचा विषय काय आहे? तत्वज्ञान. आणि तो पेइंग गेस्ट नाही असे ते क्लिअर लिहिले. इतिहासाचे अध्ययन करणारा विद्यार्थी घरी राहतो आणि सांख्यिकीचे अध्ययन करणारा विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही असं दिलेले. टी गणित टी गणिताचे आणि एस भौतिकशास्त्राचे अध्ययन करतो. भौतिक म्हणजे फिजिक्स. एस भौतिकशास्त्राचे अध्ययन करतो हे ते इथे दिलेले. यू आणि एस वसतिगृहात राहतात. आता इथे कोण कुठे राहतं? यू कुठे राहतो? वसतिगृह. यू आणि एस पण कुठे राहतो? वसतिगृह. वसतिगृहामध्ये राहतो. टी पेइंग गेस्ट म्हणून राहतो. टी पेइंग गेस्ट आणि इथे लिहिलेले क्यू आपल्या घरी राहतो. तर इथे क्यूचं काहीतरी विषय असेल आणि क्यू आपल्या कुठे राहतो? घरी राहतो. मग आता या ठिकाणी हे एक राहिलं, या ठिकाणी एक राहिलं. आता महत्वाचा मुद्दा आहे आर पेइंग गेस्ट नाही असं लिहिलेलं आहे. मग आर पेइंग गेस्ट नाही तर हा तक्ता जर तुम्ही बघितला इथे वसतिगृहवाले 2 झाले आणि पेइंग गेस्ट नाही म्हणजे हा झाला घरी राहणार आणि मग पेइंग गेस्ट वाला आला इथे. हा आला पेइंग गेस्ट, हे आलं घरी, हा आला घरी. झालं, हे तक्ता तर कंप्लीट झाला अशा पद्धतीने. आता विषय तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. इतिहासाचे अध्ययन करणारा विद्यार्थी आपल्या घरी राहतो. इतिहासवाला कुठे राहतो? घरी राहतो. मग इथे घरीवाले एकच जागा राहिली. मग हा विषय असेल इतिहास. इतिहासवाला आपल्या घरी राहतो आणि सांख्यिकीचे अध्ययन करणारा पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही. मग सांख्यिकीवाला इकडे आला कारण त्याला पेइंग गेस्ट म्हणून नाही राहायचे. मग तो सांख्यिकीवाला इथे आला. मग राहिलेला विषय कुठला राहिला आपला? फक्त इंग्रजी. मग इंग्रजीवाला हे आला. झालं. तरी तक्ता बनवायला वेळ लागणार पण रिअल त्यांना परीक्षेमध्ये हीच गोष्ट चेक करायची की कोण मुलगा स्मार्ट वर्क वापरतोय आणि कोण मुलगा हार्ड वर्क करतोय आणि हे केल्यावरती खुश होतोय. मला आलं. पेपर संपल्यावर येऊन नाही फायदा. टाइम लिमिट मध्ये आलं पाहिजे. कंबाईनच्या एक्झाम मध्ये 60 मिनिटात 100 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 3 मिनिटं घालवले, 4 मिनिटं घालवले, काय फायदा नाही. त्यापेक्षा सोडलेला बरं. मग तर हे पूर्ण आहे. या ठिकाणी बघा यू इतिहास चुकीचं आहे, क्यू ला इतिहास, पी इंग्रजी बरोबर आहे, पी पेइंग गेस्ट. काही जण 3 करतात. कुठे 3? बरोबर आहे, पी पेइंग गेस्ट. आर स्वतःचे घर. आपल्याला विचारले बरोबर नाही. मग बरोबर नाही पर्याय क्रमांक 1. तुम्हाला आता आल्यावरती इथे लेक्चरला माझ्या कळेल की रिअल मॅथ्स काय असतं, रिअल बुद्धिमत्ता काय असतं. आतापर्यंत फेक लेक्चर करून रिझल्ट पण फेक येत होते. प्रॉपर लेक्चर करणार चांगल्या शिक्षकाचं तर रिझल्ट पण चांगला येणार. आता जे विद्यार्थी प्लसच्या बाबतीत विचारतायत त्यांच्यासाठी प्लसमध्ये लाईव्ह बॅचेस असतात, रेकॉर्डेड पण असतात. सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ऍक्सेस. एकदा ऍडमिशन घेतलं तर MPSC, PSI, ASO डिपार्टमेंटल सगळे बॅचेस तुम्ही करू शकता. प्री मेन्स टॉप शिक्षक सगळे मिळतील, त्यापैकीच मी एक आहे. सगळा अभ्यासक्रम पूर्ण कव्हर करून दिला जातो. परीक्षेची परिपूर्ण तयारी, डाऊट सॉल्व्हिंग सेशन, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल फ्री सगळं मिळून जातं. आन्सर रायटिंग आणि गायडन्स सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. आता RJ29 कोड वापरल्यावर पहिले ऍडमिशन झाल्या गायडन्सची सिरीज बघायची. या गायडन्सच्या सिरीजमध्ये सिलेबसचं पूर्ण डिकोडिंग दिलेलं आहे. नोट्स कशा बनवायच्या, टाइम टेबल कसं बनवायचं, वाचलेलं लक्षात राहत नाही त्यासाठी काय करायचं, पूर्ण स्पर्धा परीक्षेच्या टेक्निक्स यामध्ये दिलेल्या आहेत. 5 तासाचं सेशन आहे. सामान्य विज्ञानाची 45 लेक्चरची आपली फाउंडेशनची बॅच आहे आणि फास्ट ट्रॅक 30 लेक्चरची बॅच आहे. तर तुम्ही बॅचेस करू शकता. टोटल गणित बुद्धिमत्ताच्या माझ्या 20 बॅचेस आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत. पण तुम्हाला फाउंडेशनची 65 लेक्चरची बॅच आहे आणि ऍडव्हान्स वाल्यांसाठी 45 म्हणजे 110 लेक्चरची ही बॅच तुम्हाला करायची.
ही बॅच केली की डायरेक्ट आयुष्यामध्ये गणित परत कधीच विसरणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना पण गणित शिकवू शकता भविष्यात जाऊन, एवढी गॅरंटी आहे जर ही बॅच केली तर. पूर्ण बेसिक पासनं डायरेक्टली चॅप्टर वाईज आणि पूर्ण टाईप वाईज गणित शिकवलेली, ट्रिक्स आहे. आता ही बॅच 8 तारखेला आपली चालू झाली, ज्यात मी सायन्स शिकवतोय, आणि ही बॅच 15 तारखेपासून चालू होते, ज्यात मी मॅथ्स आणि रिझनिंग शिकवणार आहे. तर मी माझी बॅच आणतोय 15 तारखेला, तर त्याच्यासाठी 15 तारखेला मी बॅच आणतोय म्हणून तुमच्यासाठी ऑफर आणली आहे. 12 महिन्यावर 6 महिने फ्री. आणि ही ऑफर 2 दिवस म्हणजे 13, 14, 15 तारीख अशी ही चालणारी ऑफर. तर ती तुम्हाला वापरता येईल. 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन सिलेबस कंप्लीट होत नाही, फक्त रिव्हिजन होते. 6 महिन्यामध्ये तुमचं प्रीचं सिलेबस होईल. 12 महिन्यामध्ये तुमचं प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं होऊन जातं. 24 महिने अंडर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर आता आपली ही जी ऑफर आलेली आहे 12 वरती 6 महिने फ्रीची, तर तुमच्यासाठी खूप चांगला चान्स आहे की अंडर ग्रॅज्युएट वगैरे तुम्ही असाल किंवा तुम्हाला वाटत असेल आपल्याला राज्यसेवा कंबाईन सगळं करायचंय, तर मस्तपैकी 12 महिन्याचं घेतलं, RJ29 कोड टाकला, डायरेक्टली तुमची फी 13,000 वरनं 12,300 ला जाईल. आणि 10% कॉईनचे पण असतात. ते कॉईनचे जर कट मारले तर 11,200 मध्ये सबस्क्रिप्शन होतं. काही जण म्हणतात नाही आम्ही 3च महिने घेतो, घ्या मग. 3 महिन्यामध्ये सगळं सिलेबस 110 लेक्चर कसे काय होतील 3 महिन्यामध्ये? डेली 2-2, 3-3 लेक्चर करून मग प्रॅक्टिस रिव्हिजनला वेळ लागतो. आणि महत्वाचं सायन्स पण आहे आणि बाकीचे विषय पण आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे. तर 3 महिन्यात ना खूप एवढी घाई गर्दी होते की दिवसभरात 5-5, 6-6 लेक्चर बघून अभ्यास होत नाही. म्हणजे मी मनापासून सांगतोय, जर तुम्हाला घ्यायचंय तर कमीत कमी 6 महिन्याचं घ्या आणि जास्तीत जास्त 12 महिन्याचं. 24 महिने कोणासाठी? जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी. ग्रॅज्युएटवाल्यांना 24 महिन्याची आवश्यकता एवढी काही नाहीये. ओके, बघा कमेंटमध्ये आपल्याला मुलं पण सांगतायत की अनअकॅडमी प्लस बेस्ट आहे, खूप हेल्प होते. म्हणजे आता ते काय मला ओळखीचे नाहीत, पण त्यांनी स्वतःहून सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम येतो तर या नंबरवरती कॉल करायचा 7825860557. आपला कोड सांगायचा RJ29 आणि माझं नाव सांगायचं. तर ते तुम्हाला सबस्क्रिप्शन घेताना हेल्प करतील आणि तुम्हाला मंथली सबस्क्रिप्शन पण देतील. 960 रुपये का 980 रुपये महिन्याच्या हिशोबाने. तुमच्याकडे पैसे नसतील तर लोन प्रोसेस पण देतात करून ते तुम्हाला. म्हणजे खूप हेल्प आहे. एकदा का आले, बॅचेस केल्या, रिझल्ट फिक्स. इकडे तिकडे फिरण्याचा वेळ वाया घालवण्याचं काही गरज नाही. आणि जे प्लसला येतात त्यांना मग हे फ्रीचे लेक्चर करायची गरज नाहीये, कारण प्लस मध्ये ऑलरेडी सगळे डिटेलमध्ये मिळून जाणार. चला, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी तक्ता दिलेला आहे आणि इथे प्रश्नचिन्ह आहे, योग्य पर्याय निवडायचं. हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेत आलेला आहे, कंबाईनच्या PSISTI च्या परीक्षेत. बघा, हा प्रश्न ज्यावेळेस परीक्षेत आला त्यावेळेस खूप विद्यार्थ्यांना कळालं नाही काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे. खूप जणांनी खूप प्रयत्न केला. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. उभी बेरीज, आडवी बेरीज, गॅप, खूप सारे प्रयत्न झाले या प्रश्नासाठी. आणि नंतर जे आपण एक म्हण म्हणतो ना, एक म्हण असते, त्या म्हणीसारखं झालं या गणिताच्या बाबतीत. खोदा पहाड निकला चुहा, डोंगर पोखरून उंदीर निघाला, त्या पद्धतीने. याच्यामध्ये खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आणि पद्धत काय होती माहितीये का? सिंपल काय पद्धत होती? या ठिकाणी तुम्हाला काय लॉजिक दिसते का? जरा बघा, तुम्हाला पद्धत दिसेल. या मधल्याला कट मारा. 16 आणि 19 ची बेरीज, 16 आणि 19 ची बेरीज येते 35. 12 आणि 15 ची बेरीज, 12 आणि 15 ची बेरीज येते 27. तसंच 17 आणि 16, 17 आणि 16, 17 आणि 16 ची बेरीज येते 33. हे झालं उत्तर. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं
ती म्हण इथे लागू होते. खोदा पहाड निकला चुहा. काहींना वाटलं बेरीज आहे, काहींना वाटलं वजाबाकी आहे, काहींना काय काय वाटलं, पण काहीच नाहीये. फसवा फसवीचे फक्त या ठिकाणी धंदे आहेत. आणि परीक्षेमध्ये असं येतं, आणि हा प्रश्न परीक्षेतला आहे, तुम्ही वाटलं तर चेक करा. PYQ मध्ये तुम्हाला हा प्रश्न सापडेल, कंबाईनच्या एक्झामला आले. मुलगा त्या परीक्षेमध्ये बसला, त्याला काय कळतच नाही काय करायचंय. त्यामुळे परीक्षेमध्ये हे पण खूप महत्वाचं असतं, कुठला प्रश्न आपण करतोय आणि कुठला प्रश्न आपण स्किप करतोय, सोडतोय. कारण परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ नसतो वेगवेगळे लॉजिक वापरायला, की हे लागतंय का, हे लागतंय का बघायला. त्यामुळे पहिले जे सिंपल आहे, जे पटापट येते ते करून घ्यायचं, नंतर वेळ उरल्यावरती ह्या अशा सगळ्या प्रश्नांकडे जायचं. दिलेल्या व्यवस्थेचं अध्ययन करून निम्नलिखित शृंखलेतील क्रमाने येणारे पुढील पद शोधा. ही एक अशी तुम्हाला एक मिक्स शृंखला दिली, ज्याच्यामध्ये अक्षरं आहेत, संख्या आहेत, काय काय चिन्ह आहेत. 5RJ, 1%Q, 8WU, आणि इथे विचारले पुढे काय आहे हे तुम्हाला काढायचं. तर हे ऑब्झर्वेशनचं गणित आहे, तुम्हाला हे नीट व्यवस्थित बघावं लागेल. तुम्हाला दिसतंय का बघा, आता ते छोटं छोटं आहे पण दिसत असेल तर बघा. कित्येक विद्यार्थी असे आहेत जे मागच्या 2 वर्षापासून माझ्याबरोबर जोडले गेलेले. आता अनअकॅडमीवरती 2 वर्ष मी ऑनलाईन शिकवतोय. त्या विद्यार्थ्यांना मी कितीतरी रिक्वेस्ट केले, कॉलवरती मी जाऊन त्यांना सांगितलं की बाबा प्लसला येऊन तुम्ही असं असं करा, तुमचे रिझल्ट फिक्स आहेत. आता त्यांच्या बरोबरचे विद्यार्थी जे युट्यूबला फिरत होते ते आता पोस्ट घेऊन तिथं बसलेले, पगार चालू झाला त्यांना. आणि ती जी मुलं आहेत ती अजून युट्यूबलाच फिरतात. त्यांना ही कळतच नाहीये. कॉमन सेन्स आहे की फ्री लेक्चर्समध्ये आपलं पूर्ण सिलेबस कधीच कम्प्लीट होऊ शकत नाही. मुख्य वगैरे एवढ्या सगळ्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये किती किती सब्जेक्ट आहेत, ते फ्रीवाल्या लेक्चर्समध्ये नाही होऊ शकत. त्यासाठी पूर्ण पॅचेस करावे लागतात. बाहेर 60-70 हजार भरण्यापेक्षा इथे 10,000मध्ये तुमचं होऊन जातं. आणि ते पण कुठे बाहेर पळायचं नाही, कुठे जायचं नाहीये, घरात बसून मस्त स्टडी करायचं आहे प्रॉपर. ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम नाही, कसलाच नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे दिलेले आहे काय, पहिलं 5RJ, एक एकचा गॅप, नंतर मध्येच 2चा गॅप 1%Q, परत 2चा गॅप 8WU, परत 2चा गॅप स्टार डेल्टा एन, स्टार डेल्टा एन, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय, स्टार डेल्टा एन. सिंपल क्वेश्चन होता. आवडता टॉपिक असतो हा आपला, याला खरे खोटे म्हणतात. आणि अनअकॅडमीवरती हा चॅप्टर फक्त मी एकट्याने शिकवलेला आहे. तुम्ही माझ्या प्लसच्या बॅचमध्ये जाऊन पाहाल तर तिथे हा चॅप्टर भेटेल. माणसे नसणाऱ्या देशातील एका गावात माणसांच्या, आता बघा प्रश्न कसा आहे, माणसे नसणाऱ्या देशातील एका गावात माणसांच्या मेंदूची रचना. पहिले म्हणतात माणसे नाही आहेत देशात, आणि नंतर म्हणतात गावात माणसे आहेत. हा प्रश्न कंबाईनचाच आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करा, कंबाईन मध्ये आलेला प्रश्न आहे. माणसे नसणाऱ्या देशातील एका गावात माणसांच्या मेंदूची रचना अशी झाली आहे की लोक चौकशीचे उत्तर 2 वाक्यात देतात. यातील एक वाक्य नेहमी तथ्याचे वर्णन करते, म्हणजे नेहमी एक वाक्य नेहमी खरं असतं, आणि दुसरे अस्तित्वात नसलेल्या तथ्याचे वर्णन करते, म्हणजे खोटे. त्यामुळे या चॅप्टरचं नाव आहे खरे खोटे, ट्रू फॉल्स असं या चॅप्टरला म्हणतात. यांच्यापैकी एक जण या भागातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे. स्वतःच्या धनुकौशल्याचा विकास करण्यासाठी त्याच्याकडून सूचना मिळवण्यासाठी तुम्ही तेथे गेला आहात. त्या ठिकाणी पोहोचल्यावर वडाच्या छायेत बसून गप्पांचा आनंद लुटणाऱ्या 3 व्यक्ती तुम्हाला आढळल्या. म्हणजे या भागात एक सर्वोत्तम धनुर्धारी म्हणजे बाण चालवणारा जो आहे, आर्चर म्हणतो आपण त्याला, तर स्वतःच्या धनुकौशल्याचा विकास करायला तुम्ही त्याच्याकडं मार्गदर्शन सूचना मिळवण्यासाठी गेले. त्या ठिकाणी गेले तर वडाचं झाड आहे, तिथं 3 लोक बसतायत, गप्पा मारतायत. मग त्यातील दोघे धनुष्याची डागडुजी करत होते, म्हणजे धनुष्यबाण रिपेअर करत होते. तेव्हा तुम्ही चौकशी सुरू केली, त्यांनी पुढील प्रतिसाद दिला. 3 लोक आहेत, अनु, बनू, चानू. अनु म्हणाला हे माझे धनुष्य, पण मी आमच्यातला श्रेष्ठ धनुर्धारी नाही. बनू म्हणाला हे माझं धनुष्य नाही, अनु गावातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे.
आणि चानू म्हणाला मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही, बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे. तर तुम्हाला कोणाकडून धनु कौशल्याची सूचना मिळतील. म्हणजे तुम्हाला हे जे दिलेलं आहे ना की या भागातील एक जण सर्वोत्तम धनुर्धारी आहे, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला या प्रश्नामध्ये काय शोधायचंय की सर्वोत्तम धनुर्धारी कोण आहे, सगळ्यात भारी बाण चालवणारा कोण आहे. या या टॉपिकचा या टॉपिकला भरपूर ठिकाणी शिकवलं जात नाही, पण खूप महत्वाचं आहे, लॉजिकवाला टॉपिक आहे. बघा तुम्हाला कळतंय का सगळ्यांनी? उद्या पण याच टाइमला सगळ्यांनी यायचे, सकाळी उद्या गणिताचे प्रश्न असतील. हे महत्वाचं आहे की एक नेहमी खरं सांगतो, एक वाक्य खरं असतं, एक खोटं असतं. तर तुम्हाला जर माहिती असेल या अशा प्रश्नांमध्ये लॉजिक असतं. काय लॉजिक असतं माहितीये का? की माहितीमध्ये कोणाचं नाव जास्त, म्हणजे कोणाच्यासाठी जास्त वेळा हे म्हटलेले की तो सर्वोत्तम धनुर्धारी. आता अनु म्हटला हे माझे धनुष्य पण मी आमच्यातला श्रेष्ठ धनुर्धारी नाही, म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दल म्हटलंय. आणि बनू म्हटलेलं हे माझं धनुष्य नाही, अनु गावातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे. मग आता हे खरे खोटे मध्ये काय असतं नीट बघा. आता समजा अनु म्हटलं हे माझं धनुष्य आहे, तर हे चुकीचं वाक्य जर आपण पकडलं, हे माझे धनुष्य आहे, पण मी आमचं सॉरी हे वाक्य आपण बरोबर पकडलं, हे माझे धनुष्य आहे, म्हणजे तो एका धनुष्याला डागडुजी करतोय, तर तो म्हटला हे माझं धनुष्य आहे, म्हणजे ते बरोबर आहे. पण मी आमच्यातला श्रेष्ठ धनुर्धारी नाही हे जर चूक पकडलं, मग मी आमच्यातला श्रेष्ठ धनुर्धारी नाही हे जर चूक पकडलं, म्हणजे तो खरं तर श्रेष्ठ आहे हे बरोबर वाक्य असेल जर हे चूक पकडलं तर. आता हे माझं धनुष्य नाही, हे माझं धनुष्य नाही हे जर चुकीचं पकडलं आपण, म्हणजेच हे त्याचं धनुष्य आहे, म्हणजे तो पण धनुष्य रिपेअर करतोय बनू. आणि अनु गावातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे, म्हणजे हा म्हटला अनु गावातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे, हे बरोबर पकडला. आणि या वाक्यानुसार मी आमच्यातला श्रेष्ठ धनुर्धारी नाही हे जर चुकीचं पकडलं, तर याचाच अर्थ काय? अनु हा श्रेष्ठ धनुर्धारी आहे. आणि आता पुढे चानू म्हणाला मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही, मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही, बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे. आता एक सिंपल लॉजिक आहे, जर हे चूक पकडलं, मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही म्हणजे हा स्पर्श करतो, आणि बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे हे जर बरोबर पकडलं, तर असं जर केलं बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे, तर मग या ठिकाणी त्यांनी सांगितले की दोनच जण धनुष्याला हात लावतात, दोघच धनुष्याची डागडुजी करतात, म्हणजे हा जो असेल हे वाक्य चूक नसेल, मग हे वाक्य बरोबर आहे, मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही. आणि हे जे वाक्य बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे हे चूक आहे, म्हणजे बनू नाहीये सर्वोत्तम. मग असं जर आपण हे बघितलं तर यातनं एकच लॉजिक येऊ शकतं, सगळं सर्वोत्तम कोण असेल? अनु असेल. म्हणजे तुम्हाला जी माहिती मिळेल धनुष्य कसे चालवायचे काय, ती फक्त अणूकडनं मिळेल. तर याच्यामध्ये असं काही गणितासारखं काय स्टेप बाय स्टेप काय करायचं, फक्त वाक्य वाचून लॉजिक्स काढायचे. म्हणजे अर्थ काय झाला, अनु म्हटलं हे तर काय माझंच धनुष्य आहे, मी रिपेअर करतोय ते, आणि मी तर नाही रे बाबा आमच्यातलं चांगला, असं तो म्हटलं, पण रियालिटीमध्ये तो आहे चांगला, कारण हे चुकीचं वाक्य. आणि नंतर चानू म्हणाला बनू म्हणाला हे माझे धनुष्य नाही, म्हणजे तो खोटं बोलला, त्याच धनुष्य रिपेअर करतोय. आणि तो म्हटला अनु गावातील सर्वोत्तम आहे, मग त्यांनी बरोबर सांगितलं अनु सर्वोत्तम आहे. चानू म्हटला मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही, बरोबर आहे, कारण ती दोघं धनुष्य डागडुजी करतात, हा नाही करत आहे. आणि तो म्हटला बनू सगळ्यात भारी आहे, हे चुकीचं आहे, बनू नाहीये अनु आहे. मग परफेक्ट उत्तर काय? फक्त अनुकडून. अनअकॅडमीवरती मॅथ्स रिझनिंगची आपली 110 लेक्चरची बॅच आहे, पूर्ण डिटेलमध्ये. तुम्ही एकदा अनअकॅडमी प्लस वरती जर आले, कॅपिटल आर कॅपिटल जे 29 हा कोड वापरून, तर तुम्हाला पास करण्याची गॅरंटी माझी. मी तुम्हाला कॉलवर बरोबर पूर्ण प्लॅनिंग देईल. RJ29 कोड वापरणाऱ्या मुलांसाठी खासियत काय आपल्याकडे, दिवसाचं टाइम टेबल, महिन्याचं टाइम टेबल आणि वर्षाचं टाइम टेबल, असे 3 टाइम टेबल माझ्याकडनं मी देतो. झूम वरती व्हिडिओ कॉलद्वारे मेंटरशिप प्रोग्राम आहे आपला, 30 मिनिटाची एक मेंटरशिप प्रोग्राम असतो, तर तो मी स्वतः मुलांसाठी देतो. जर RJ29 वाले मुलं असतील तर, इतर विद्यार्थ्यांसाठी ते नसतं, फक्त RJ29 विद्यार्थ्यांसाठी आहे ते.
व्हिडिओ अनलिमिटेड टाइम बघता येतात. व्हिडिओचं असं काही नसतं की रेकॉर्डेड व्हिडिओ 3 तास बघता येतो, 5दा, असं नाहीये. अनलिमिटेड. तुम्हाला जर वाटलं की दिवस रात्र तो व्हिडिओ 15-20 वेळा बघायचा तर तेव्हा पण बघता येतं. पण सिंपल गोष्ट आहे, असं एवढ्या भारी शिकवलं जातं. मी गॅरंटी घेतो, माझं लेक्चर फक्त एकदा बघितलं तर दुसऱ्यांदा पण बघायची गरज पडणार नाही. आणि तुमचं सबस्क्रिप्शन जेवढ्या वर्षाचं असेल तेवढ्यापर्यंत तुमच्याकडे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एखाद्याने 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तो 1 वर्षामध्ये म्हणजे लाख वेळा, 2 लाख वेळा किंवा करोड वेळा, जेवढ्या वेळा तो बघू शकतो, जेवढी त्याची कॅपॅसिटी, किती पण बघू शकतो तो. म्हणजे तसं लिमिटच नाहीये इथे, अनलिमिटेड दिलेलं आहे ऍक्सेस. ज्यांनी आधीपासून प्लस घेतलेले त्यांनी मग प्लस वरती जाऊन माझं नाव सर्च करा, रोहित जाधव, आणि तिथे तुम्हाला माझ्या प्रोफाईलमध्ये लेक्चर्स भेटतील. किंवा आज संध्याकाळी 5 वाजता आपलं प्लसला लेक्चर आहे, त्या लेक्चरला या, मग मी तुम्हाला लिंक देतो. पण तुम्हाला ते टाइम टेबल वगैरे वाल्या कन्सेप्ट तुम्हाला मग नाही भेटणार, कारण तुम्ही आपला कोड यूज नाही केलेला आहे. जे आपल्या कोडवाले आहेत त्यांना मिळून जाईल. मेंटरशिप प्रोग्राम हा फक्त RJ29 कोडवाल्यांसाठी आहे. आणि तुम्हाला कुठल्या एक्झामची मेंटरशिप पाहिजे त्याच्या पण कॅटेगरी असतात. UPSC, MPSC, त्यानंतर कंबाईन आहे आपल्याकडे, त्यानंतर तुम्ही तलाठी करताय, पोलीस भरती करताय, असं प्रॉपर सगळे मेंटरशिप असतात. बँकिंग, SSC, रेल्वे वगैरेचं पण आहे. चला पुढे. आता निलेश काय म्हणतोय, माणसे नसणारी गावं, ते असं फक्त एक प्लॉट बनवलेला आहे प्रश्नाचा, जरा मुलांना कन्फ्यूज करायला. तुम्हाला माहितीये काय, हे असं फसवाफसवी का करतात? आता मी UPSC ला शिकवतो, तर UPSC मध्ये किंवा बँकिंग मध्ये जे रिझनिंगचे प्रश्न आहेत ते इंग्लिशमध्ये असतात, तुम्हाला माहिती आहे, आणि हिंदीत. तर हे इंग्लिश मधले प्रश्न घेऊन त्यांना ट्रान्सलेट केलं जातं. मग ट्रान्सलेशन मध्ये थोडंसं काहीतरी चेंजेस करतात आणि आपल्याला परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे थोडेसे आपल्याला ट्रान्सलेशन वाचता येत नाही. चला पुढे बघा. P डेल्टा क्यू चा अर्थ आहे PQ पेक्षा लहान नाही. स्टारचा अर्थ आहे मोठा नाही. पर्सेंटेजचा अर्थ आहे मोठा नाही आणि तेवढाही नाही. डॉलरचा अर्थ आहे लहान नाही आणि क्यू एवढाही नाही. ऍट द रेटचा अर्थ आहे मोठाही नाही आणि लहानही नाही. दिलेल्या विधानांना सत्य मानून त्यावरून काढलेले 3 निष्कर्ष 1, 2, 3 पैकी निश्चितपणे कोणता सत्य आहे ते शोधून त्यानुसार उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. तर तुम्हाला हे विधान दिलेले आणि हे निष्कर्ष दिलेले. या चॅप्टरला म्हटलं जातं इनइक्वॅलिटी. तुम्हाला माहिती असेल तर या चॅप्टरच्या ट्रिक्स मी शोधलेल्या आहेत. या चॅप्टर म्हणजे कसं असतं, या चॅप्टरच्या ट्रिक 2012 साली 13 साली मी शोधल्या आणि मग त्या व्हायरल झालेल्या, आणि मग इतर शिक्षकांनी त्यामधनं हा चॅप्टर शिकला, इनइक्वॅलिटी नावाचा. इनइक्वॅलिटी नावाचा चॅप्टर आहे हा. नंबर द्यायला आपल्याला अलाउड नाहीये तुषार. वरती तिथे तुम्हाला माझी प्रोफाईलची लिंक दिसते, त्याला क्लिक करून तुम्ही प्रोफाईलला फॉलो करा. आणि मी नाव सांगितलंय चॅनलचं, डायरेक्शन टू सक्सेस. युट्यूबला पण आहे तो चॅनल, टेलिग्रामला पण आहे डायरेक्शन टू सक्सेस. तिथे तुम्हाला माझा नंबर मिळेल, कॉन्टॅक्ट. आता हे इनइक्वॅलिटी कदाचित तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल, तर हे तुलना सारखं असतं बघा. डेल्टाचा अर्थ आहे क्यू पेक्षा लहान नाही. लहान नाही, लहान नाही म्हणजे काय येतं, मोठा पण असू शकतो, इक्वल पण असू शकतो. मोठा नाही याचा अर्थ लहान असू शकतो, इक्वल पण असू शकतो. मोठा पण नाही, क्यू एवढा पण नाही, म्हणजे काय येईल, लहान. आणि लहान नाही आणि क्यू एवढा नाही म्हणजे काय येईल, मोठा. आणि मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे काय येतं, इक्वल. तर ही झाली 5 चिन्ह. या चॅप्टरमध्ये टोटल 5 चिन्ह असतात. नॉट इक्वल वाला पण वापरतात काही काही ठिकाणी. हे एक चिन्ह झालं, हे दुसरं चिन्ह, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं, असे हे 5 चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेले. तर ती चिन्ह आता याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे. मग आता पहिलं जे दिलेले बी, पर्सेंटेज. पर्सेंटेजचा अर्थ काय बघा, छोटस, बीच्या साईडला छोटं चिन्ह आणि एन. त्यानंतर डेल्टा. डेल्टाचं चिन्ह बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, मोठं चिन्ह आणि इथे एफ लिहिलेलं आहे, मग इथे एफ लिहिला आपण. त्यानंतर एफच्या इथे स्टार दिलेले आहे. स्टारचा अर्थ काय दिलेलं आहे, हे छोटं चिन्ह. आणि मग या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, एच. तर हे अशा प्रकारे तुमचं हे काय बनलं, विधान बनलं.
आणि या विधानावरनं तुम्हाला आता काय दिलेले आहेत, निष्कर्ष दिलेले आहेत. आता निष्कर्षामध्ये तुम्ही बघितलं तर काय काय निष्कर्ष आहेत. एच डॉलर, डॉलरचा अर्थ आहे मोठा एन. आता पहिला निष्कर्ष जर बघितला एच एन पेक्षा मोठा, तर या ठिकाणी जर तुम्ही यांना नीट निरीक्षण केलं एच आणि एन ला, एच आणि एन ला जर तुम्ही बघितलं तर एच म्हणतोय मी मोठा, कारण मोठी साईड एच कडे, आणि एन म्हणतोय मी मोठा, मोठी साईड एन कडे. म्हणजे याला म्हणतात ऑपोजिट साईन, ते एकमेकांना विरोध करतात, त्यामुळे त्यांच्यात रिलेशन बनत नाही. म्हणजे पहिलं वाला चुकलं. मग इथे एक सत्य आहे लिहिलेले त्यामुळे हे चुकलं, इथे लिहिले एक सत्य आहे त्यामुळे हे चुकलं. आता आपल्याला 2, 3 आणि हे चेक करायचं. आता दुसऱ्यामध्ये लिहिले एफ पर्सेंटेज बी. मग एफ इथे पर्सेंटेजचं चिन्ह आणि इथे बी. इथे म्हणतोय एफ की मी छोटा आहे. आता परत या ठिकाणी बघितलं एफ म्हणतोय मी छोटा, पण बी म्हणतोय नाही नाही मी छोटा. छोटं टोक बघायचं कोणाकडे, एफ कडे. तर ह्या दोघांमध्ये परत ऑपोजिट साईन, कारण एफ म्हणतोय मी छोटा, बी म्हणतोय मी छोटा, तर याच्यामध्ये ऑपोजिट साईनमुळे 2 पण चुकलं, म्हणजे हे पण गेलं. म्हणजे उत्तर येतं एकही सत्य नाही. तुम्हाला वाटलं तर तिसरं करू शकता तुम्ही. बी पर्सेंटेज एच, पर्सेंटेजचं चिन्ह. आता बी म्हणतोय मी छोटा, बी म्हणतोय मी छोटा, बरोबर आहे, बीच्या साईडला छोटा आणि इकडे एचच्या साईडला इथे मोठं साईन आहे, पण मध्ये हे ऑपोजिट साईन येतात असे ऑपोजिट, त्यामुळे हे पण बनत नाही. म्हणजे एकही निष्कर्ष सत्य नाही. तर हे अशा पद्धतीने गणित करायचं असतं. काही शिक्षक या ठिकाणी किंमत टाकून मुलांना सांगतात. किंमत टाकून करायचं असेल तर थोडं कन्फ्युजन होतं, पण तुम्हाला वाटलं तर मी तसं पण करून दाखवेन. किंमत टाकून म्हणजे काय की 5, 6, 7 अशा किमती टाकतात. आता समजा इथे मी 5 किंमत लिहिली, तर एन त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे एनच्या इथे मी 6 लिहू शकतो. 5 पेक्षा 6 मोठा आहे. आता एफ त्याच्यापेक्षा छोटा किंवा इक्वल असेल, तर मित्रांनो इक्वल असेल तर मग 6 असू शकतो एफ. पण जर छोटा असेल, तर मग एफ ची व्हॅल्यू 5 पण येईल. पण 5च कशावरनं, त्याच्यापेक्षा छोटा 4, 3, 2 पण येऊ शकतं. मग याची व्हॅल्यू 5 पण येऊ शकते, 4 पण येऊ शकते, अजून छोटा 3, 2, 1 अशी पण येऊ शकते. आता इकडे बघितलं तर एच म्हणतोय इक्वल, इक्वल असता एच, तर या हिशोबाने जर तुम्ही घेतलं तर एच मग 6 पण येऊ शकतो, इक्वल असेल तर 5 पण येऊ शकतो, 4 पण येऊ शकतो इक्वल असेल तर, आणि मोठा असेल तर मग 6 पेक्षा मोठा म्हणजे 7 घ्यावा लागेल आपल्याला. मग हे अशी किंमत टाकून काही ठिकाणी सांगितलं जातं, पण त्यामुळे ना खूप कन्फ्युजन होतं मुलांना. त्यामुळे किंमत बिंमत तसला टाइमपास आपण करतच नाही. आता जर तुम्ही चेक केलं, आता बघा एच एच एन पेक्षा मोठा, एच एन पेक्षा मोठा, आता हे होत नाहीये. तुम्ही म्हणा सर होते ना 7 आहे, पण 5, 4 पण आहे ना, नाही होते, म्हणजे पहिलं वाला नाही होत. एफ बी पेक्षा लहान, एफ बी पेक्षा लहान चुकीचं आहे. बी 5 आहे, एफ 6 येतोय, चुकीचं आहे. बी एच पेक्षा लहान, बी 5 येतोय आणि एच तुमचा 6, 5 चुकीचं आहे, म्हणजे हे पण नाही येत. म्हणजे तिन्हीही चुकीचे आहेत, एकही सत्य नाही, एकही सत्य नाही, अशा पद्धतीने हे येतं. तर असे भरपूर क्वेश्चन आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. तर हा चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा आहे, तर तुम्हाला इनइक्वॅलिटी नावाचं जे चॅप्टर आहे ते करावं लागेल. आणि हे मी शिकवलेले डायरेक्शन टू सक्सेस नावाचा आपला जो चॅनल आहे ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळेल. डायरेक्शन टू सक्सेस नावाचं तुम्ही टेलिग्रामवर चॅनल शोधा, तिथे तुम्हाला लिंक मिळेल, त्याची पिन केलेली एकच लिंक आहे, त्याच्यात सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळून जातील. तर आता हे बाकीचे प्रश्न मला वाटतं आपण नंतर घेऊ. भरपूर सारे प्रश्न आहेत आपल्याकडे, पण आता आपला वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपण नंतर घेऊ. आता तुम्हाला मी बाकी सांगितलं, सबस्क्रिप्शन घ्यायचा चांगला चान्स आहे, एक्स्ट्राचं तुम्हाला बेनिफिट मिळते. स्पेशल क्लास आपला संध्याकाळी 4 वाजता अनअकॅडमी वरती असेल. आजच्या स्पेशल क्लासमध्ये आता आरआरबी म्हणजे रिजनल रुरल बँक्स, IBPS अंतर्गत ती परीक्षा येते, पीओ क्लर्क वाली जी एक्झाम आहे, तर या एक्झाम बद्दल मुलांना माहिती पाहिजे. तुम्ही बँकिंगला सुद्धा शिकवतो, त्यामुळे मी या एक्झामची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे, की मॅथ्स रिझनिंग कसं असतं, काय असतं, तुम्ही ती परीक्षा देऊ शकता का. तर 4 वाजता तुम्ही त्या लेक्चरला या. अर्धाच तासाचं लेक्चर आहे, पूर्ण एक्झामची डिटेल माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्या ठिकाणी येऊ शकता. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स, तिथे तुम्हाला पर्सनल आपला ID मिळेल, त्याच्यावरती फोन नंबर वगैरे मिळून जाईल. तर हा कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा, RJ20 ने. चला.
धन्यवाद सगळ्यांना. सेशनला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.